अजित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारच सांभाळणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। कारण अमोल मिटकरी यांनी अध्यक्षपदाबाबत एक मोठं विधान केलं, तर धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील सुनेत्रा पवारांनाच अध्यक्ष करा अशी मागणी होत असल्याचं म्हटलेलं आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार। राष्ट्रवादी अध्यक्षाची निवडणूक बिनविरोध होणार। अध्यक्षपदाची सूत्र सुनेत्रा पवारांच्या हातात जाणार। अजित पवारांनंतर राष्ट्रवादी अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवारच सांभाळणार हे निश्चित मानलं जात आहे। राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे। सुनेत्रा पवारांनाच अध्यक्ष करावं अशी मागणी राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी केली आहे, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात दुसरा कोणताही नेता आता अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाही। त्यामुळे सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालं। याबाबतची स्पष्टता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे। हा निर्णय पक्षाच्या हिताच्या दृष्टीने घेणं अत्यंत महत्त्वाचा होता, म्हणून सुनेत्रा वहिनी आता थोड्या दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत। राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील सुनेत्रा पवारच अध्यक्ष होणार असं मत व्यक्त केलं। सुनेत्रा पवारांना अध्यक्ष करण्यावर एकमतानं निर्णय होईल असंही यावेळी धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलं। त्यामुळे येत्या काही दिवसात या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। मला वाटते की सगळ्यांचं बसूनच एक निर्णय होईल आणि जसं ज्या प्रमाणामध्ये दादा जसं अध्यक्ष होते त्याच प्रमाणामध्ये मला वाटते ताईनं सुद्धा अध्यक्ष बनवायचं असं प्रकारचं सर्वसाधारण लोकांचं मत झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीची एक प्रक्रिया आहे, त्यानुसारच पक्षाचा अध्यक्ष ठरवण्यात येणार आहे। राष्ट्रवादीच्या घटनेतील कलम 20 नुसार अध्यक्षाची निवडणूक होते। केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणूक घेतली जाते। पक्षातील कोणतेही 10 अधिकृत प्रतिनिधी उमेदवार होऊ शकतात। एनसीपी विधिमंडळ पक्षातून निवडलेल्या 5% सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे। एकच उमेदवार असेल तर अध्यक्षांची बिनविरोध घोषणा, 1 किंवा 2 उमेदवार असतील तर गुप्त पद्धतीनं मतदान, 2 उमेदवारांचं एकमत अशी मतदानाची रचना, 50% पेक्षा जास्त मतं मिळालेला उमेदवार हा अध्यक्ष ठरतो। अध्यक्षांचं अकाली निधन झाल्यास किंवा राजीनामा दिल्यास पक्षाचे अधिकार वरिष्ठ महासचिवांकडे। वरिष्ठ महासचिव तात्पुरते अध्यक्षीय कामकाज पाहतात। प्रफुल्ल पटेलही राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या रेसमधून बाहेर पडले आहेत। त्यांनी स्वतः या संदर्भातली घोषणा केली, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांनीच अध्यक्षपदाची सूत्र हाती घ्यावी अशी राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।